बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाने लावलेला एक फलक सध्या चर्चेत आहे। याआधी नाशिकचे पालकमंत्र्यांनी वापरलेल्या कार्यालयावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा ताबा आहे। बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाने लावलेला एक फलक सध्या चर्चेत आहे। याआधी नाशिकच्या पालकमंत्र्यांनी वापरलेल्या कार्यालयावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा ताबा होता। गिरीश महाजन आणि दादा भुसे पालकमंत्री झाल्यावर ज्या कार्यालयातून कामकाज केलं त्याच कार्यालयावर राधाकृष्ण विखे पाटलांचा फलक लावण्यात आलाय। या कार्यालयामधून विखे पाटील गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचं कामकाज करणार आहेत। काही दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदावरती हे तिढा कायम असताना आता राधाकृष्ण विखे पाटलांचं एक बोर्ड जो आहे तो नाशिकमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे। नाशिकच्या उंटवाडी रोड परिसरामध्ये खरं तर अशा पद्धतीचं बोर्ड हे लागलेलं आहे। खरं तर हे कार्यालय गेले अनेक वर्षांपासून पालकमंत्री जे असतात ते हे वापरलेले होते। खरं तर 2014 ते 19 मध्ये गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री होते आणि त्यावेळेस गिरीश महाजनांनी हे कार्यालय वापरलं होतं आणि त्यानंतर दरहरी जिरवाळ हे मंत्री झाल्यानंतर त्यांचं कामकाज याच कार्यालयामधून हे चाललेलं आपण बघितलेलं आहे आणि मध्यंतराच्या काळात मंत्री दादा भुसे यांनी देखील खरं तर याच कार्यालयातून आपलं कामकाज जे आहे ते केल्याचं बघायला मिळालं होतं। या सगळ्या प्रोसेस नंतर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा हेच कार्यालय घेतल्याने हा बोर्ड सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून पालकमंत्री पदावरती हा तिढा कायम असताना जे मंत्री नाशिकमध्ये झालेले आहेत आणि जे कार्यालय मंत्री आतापर्यंत वापरलेले आहेत तेच कार्यालयावरती आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी ताबा घेतलेला आहे। त्यामुळे नेमकं आता नाशिकचं पालकमंत्री कोण होणार खरं तर याकडे लक्ष लागलेलं आहे। पण हे बोर्ड सध्या चर्चेचा विषय हे नाशिकमध्ये बनल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे आगामी काळात नाशिकचं पालकमंत्री पद हे कुणाकडे जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।